मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी निर्णायक लढा पुकारलाय। या पार्श्वभूमीवर येत्या 20 तारखेला मुंबईच्या दिशेने कूच करण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत। याबाबत प्राथमिक प्लॅन जरांगेंनी जाहीर केलाय। मराठा बांधवांनी मुंबईला कसं निघायचं, काय काय सोबत घ्यायचं याबाबत सविस्तर लवकरच सांगण्यात येणार आहे। हे हुलकावणी द्यायला लागले, बहाणेबाजी करायला लागले। मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचं, येताना आता आरक्षणात घेऊन यायचे। येत्या 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने कूच करण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत। देशात कधी झालं नाही असं आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी केलाय। साखळी उपोषण थांबवा, मुंबईला जाण्याची तयारी करा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे। त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये। आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकराला न्याय घेऊन येण्यासाठी जायचं। मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचं असणार आहे, शक्यतो, कारण येताना आता आरक्षणात घेऊन यायचं। म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडे आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचं। सगळ्याची सोय होईल, टेन्शन घेऊ नका। आता एवढे मोठे लाखाचे मोर्चे होत आहेत, ऑटोमॅटिक सगळ्याची सोय होते ना, तशी ऑटोमॅटिक तिकडे सोय होईल, त्याची चिंता ते करणार नाही आणि सगळं व्यवस्थित होईल। तसं जंगलात फिरायची आपल्याला सवय आहे। काहीतरी ठरले काय शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी त्याच्या घरात काय फ्लॅश थोडी आहे। सरसकट मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे मागे हटायला तयार नाहीयेत। त्यामुळे मुंबईतील आंदोलन ही आरपारची लढाई असेल असं त्यांनी जाहीर केलंय। मुंबईला कसं जायचं, जाण्यास किती दिवस लागतील, मुक्कामाची व्यवस्था यासह सर्व माहिती लवकरच दिली जाणार आहे। चलो मुंबईसाठी जरांगेंचा मेगा प्लॅन काय असेल हे पाहूयात। 20 जानेवारी आधी महाराष्ट्र दौऱ्याचा 6वा टप्पा असेल। अंतरवाली ते मुंबई आंदोलनाचा रूट ठरेल। मुंबईत जाण्यापूर्वी सर्व कामं उरका, हे आंदोलन शेवटचे असेल। मिळतील ती वाहनं घ्या, गरजेच्या वस्तू सोबत ठेवा। मुक्कामाची व्यवस्था यासह सर्व माहिती लवकरच मिळेल। छत असणारी गाडी घ्या, वाहनातच झोपावं लागेल। चांगली तयारी करा, आंदोलन यशस्वी करायचंय। आंदोलनात मुंगीही घुसता कामा नये अशी ही तयारी असेल। व्यवस्था असेल नसेल पण प्रत्येकाने तयारीने आंदोलनात सहभागी व्हावे असं मनोज जरांगेंच्या वतीनं सांगण्यात आलंय। नाही, तुम्ही काम करताय, आम्ही आमचं काम करतोय। आम्ही काय काम नाही करीत काय, आमचं काम चालूच आहे। निघायला मुंबईला कडं आणि आझाद मैदान, शिवाजी पार्क, बरेच मैदानं लागणार आहेत आम्हाला, ते बघणं चालू आहे। आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या आहेत। कोणाला माहीत आहे नाही माहीत नाही आम्हाला, आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या आहेत। घोषणा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच आम्हाला तरी कुठं हौशी मुंबईला यायची। सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायचं सुरुवात झाली आणि हे आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं की हुलकावणी द्यायला लागले, बहाणेबाजी करायला लागले। आम्हाला काय हौस नाही आहे ना मुंबईला यायची। आम्हाला कशाला यायचं आहे मराठ्यांना? आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत, गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्हाला मुंबईला यायचं। वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावा असं आवाहन अजित पवारांनी केलं। त्यांच्या याच वक्तव्यावरून मनोज जरांगेंनी अजित पवारांना टोला लगावलाय। काही जण मुलांच्या नावापुढे आईचं नाव लावण्यास सांगतात, मग आईची जात मुलांना का चालत नाही असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। की इथून पुढं अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं। कुठलंही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव। आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव। कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे। हा, काहींनी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय, पण काहींनी ह्यो सुद्धा निर्णय घेतलाय की महिलांचं नाव मुलाच्या पुढं लावा, मुलगा आई आणि वडील लावा, असंही काहींनी म्हणलंय काल। पण काहींना हे लक्षात आहे ना की आईची जात लावा म्हणतं तर काय दुखत आहे? मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणतात, कालच म्हणलेत काही जण। काही जणांना हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी। काहींचं तेव्हा तिथं तोंड उघडत नाही।
दरम्यान ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील फॉर्म्युला जरांगेंना सांगितला। मात्र हा फॉर्म्युला आपल्याला मान्य नसल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी हरिभाऊ राठोडांना सुनावलं। राठोडांच्या फॉर्म्युल्यामुळे सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं। 1.5 कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी मी। दुसरी गोष्ट, तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर दुसरी गोष्ट, त्यांच्यावर अन्याय का? तुमचा फॉर्म्युला अर्ध्या मराठ्याला आरक्षण देतो, अर्ध्या देत नाही। 100% मराठ्यांना आरक्षण नाही ना, ते याच्यात कसं बसल? नाही बसल। याच्यात नाही। हा, मी याच्याबद्दल बोलतोय, मी कागदावर बोलतोय। याच्यावर मराठा बसत नाही। तुमच्यात दुसरं काही डोक्यात असेल ठीक आहे, पण याच्यात मराठा बसत नाही। त्यामुळे मला हे का मान्य नाही, हे तर याचा सगळा मराठा बसत नाही आणि मी मराठ्यावर अन्याय नाही करू शकत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आपला अखेरचा डाव टाकलाय। मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा राज्य सरकारची चांगलीच कोंडी करते। कारण एकीकडे देशभरात 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाचा उत्साह असतानाच राज्यात मात्र मराठा आरक्षणाचा भडका पाहायला मिळणार आहे। जरांगेंच्या या भूमिकेमुळे शिंदे फडणवीस पवार सरकार चोहोबाजूंनी खिंडीत सापडलंय। या परिस्थितीतून महायुती सरकार कसा मार्ग काढणार हे बघावं लागेल। सचिन जिरेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज।